सुदर्शन गौतम गायकवाड रिक्षा चालक रिक्षा क्रमांक 10 आज सकाळी प्रवासी घेऊन कस्तुरीवरून माथेरानकडे निघालो असताना माझ्या गाडीवर एक मोठं झाड पडलं। त्या झाड पडल्यामुळे मला फार दुखापत झाली व माझ्यासोबत माझे 3 प्रवासी त्यांनाही फार दुखापत झालेली आहे आणि त्या दुखापतीत माझ्या शरीराला खूप मार लागलेला आहे। जर आज रस्ता चांगला असता तर हे झाड माझ्या रिक्षावर पडलं नसतं आणि ते झाड पडल्यामुळे आपण पाहू शकता माझ्या इथे पायाला वगैरे मार लागलेले, माझ्या बॅकला मार लागलेले, शोल्डरला मार लागलेले आणि माझ्यासोबत जे 2 प्रवासी होते त्यातील एक महिला होती। महिलालाही खूप गंभीर दुखापत झालेली होती, त्या पुरुषालाही खूप गंभीर दुखापत झालेली। त्या कारणास्तव त्यांना पुढील दवाखान्यात नेण्यात आलेलं आहे। नमस्कार, मी सागर जोशी। आज सकाळी 7:30च्या सुमारास नेरळवरून माथेरान प्रवास करत असताना ई रिक्षाने माथेरान येत असताना माझ्या समोरील चालक प्रशांत गायकवाड यांची रिक्षा ही माथेरानच्या दिशेला गेली। त्यामध्ये 3 जण होते आणि आम्ही पुढे थोडंसं गेल्यावर एका अवघड वळणावर बघितलं तर चालक प्रशांत गायकवाड हा बाजूला तिथे धुक्यामध्ये उभा होता आणि जवळ गेलं बघितलं तर ती रिक्षा अतिशय चेपलेल्या अवस्थेत होती। त्या रिक्षावर मोठं झाड पडलेलं होतं। त्याने आम्हाला सांगितलं रिक्षाच्या दिशेने जा, तर आम्ही गेलो होतो आतमध्ये। एक मनोज दादा जे आहेत ते बाहेर आलेले होते आणि प्रशांत गायकवाडने सांगितलं तिथे पंचीबाई आणि अजून एक महिला रिक्षामध्ये होत्या। रिक्षाची अवस्था प्रचंड बिकट होती। आम्ही रिक्षाचा हूर उचलून त्या दोघांना खेचून बाहेर काढले। त्या दोघी गंभीर जखमी होत्या। त्यानंतर चौघांनाही नगर परिषदेच्या इस्पितळात हलवण्यात आले। आम्ही त्यांना मदतकार्य करून हलवले। अतिशय दुर्दैवी घटना होती। आता गंभीर असा अपघात होता आणि जर रस्ता वगैरे चांगला असता तर नक्कीच चालक प्रशांत गायकवाड ती रिक्षा बाहेर काढू शकत होता, परंतु ही रिक्षाचं सगळ्यात कठीण वळण आहे। तिकडनं रिक्षा काढणे खूप परिश्रमाचं काम असतं आणि अशा ठिकाणी आज हा गंभीर अपघात घडला। तर आपण आहोत माथेरानच्या महात्मा गांधी रस्त्यावरील जो चढ उताराचा मार्ग आहे, काळोखी म्हणून हा जे ठिकाण आहे, घटनास्थळ आहे। तुम्ही पाहताय की माझ्या मागे ही जी रिक्षा आहे, ई रिक्षा जी पायलट प्रोजेक्ट द्वारे चालत होती, त्या ठिकाणचा जर रस्ता पाहिला तर अर्धा ब्लॉकचा आणि अर्धा कच्चा रस्ता आहे। मात्र या रस्त्यामुळे हा मोठा अपघात घडलेला आहे हे या ठिकाणी निदर्शनाने जाणवत आहे। कारण लोकांचं म्हणणं होतं की जर हा रस्ता व्यवस्थित असता तर कदाचित हा अपघात घडला नसता, चालकाला तेवढा वेळ भेटला असता आपली गाडी बाजूला काढायला। ह्या अपघातामध्ये जवळपास 4 जण जखमी आहेत। जो चालक आहे त्याला मुक्का मार आहे आणि त्याच्यामध्ये 2 महिला आणि 1 पुरुष असे 3 प्रवासी होते। प्रवाशांमध्ये जो पुरुष होता त्याच्या छातीला आणि डोक्याला मार आहे, मुक्का मार आहे। त्याचबरोबर जी महिला आहे जिचं वय 60 ते 62 वय सांगितलं जात आहे, ती जबर जखमी आहे। तिला पुढील उपचारासाठी या 3 प्रवाशांना या ठिकाणी उल्हासनगरच्या मोठ्या इस्पितळामध्ये घेऊन जाण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर ह्या गाडीची जी अवस्था कशा पद्धतीने आहे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने ह्या काच आणि जवळपास या घटनास्थळापासून 5 फूट गाडी ही मागे आलेली आहे। तुम्हाला घटनास्थळ दाखवतो। ही पहा रिक्षा कशा पद्धतीने हळूहळू येत असते आणि हेच घटनास्थळ आहे की इथली काचेची हा बेल्ट आहे आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला घोडा आणि रिक्षा एकत्र येतात त्यावेळेला रिक्षा ही जवळपास या ठिकाणी जो दगडाचा मार्ग आहे, कच्चा मार्ग आहे, त्याच्यावरती घेऊन जाण्यात येते आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला हळूहळू ती रिक्षा जात होती त्यावेळेला हे मुळासकट आलेलं हे मोठं जांभळ या जातीचं जे झाड आहे त्या रिक्षावरती आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही मोठी फांदी आहे। ही जी फांदी आहे ती त्या रिक्षावरती होती आणि ती बाजूला करण्यात आलेली आहे। रिक्षा इथून जवळपास 5 फूट लांब पाठीमागच्या साईडला गेलेली आहे। तुम्हाला रिक्षाची अवस्था बघितल्यावरती या घटनेची जी तीव्रता आहे ती कशा पद्धतीने होती ती समजून येईल। या ठिकाणी आता जवळपास 7 वाजल्यापासून हा जो अपघात घडलेला आहे घटनास्थळी अजूनपर्यंत माथेरान नगर परिषद असेल किंवा कुठल्याही प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी नाहीये। वन खातं असेल, पंचनामा असेल किंवा कुठल्याही गोष्टीचे आपत्कालीन व्यवस्थापन या ठिकाणी माथेरानचं कुठे आहे हा नागरिकांना प्रश्न पडलेला आहे। माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार, माथेरान।